हॅलो दोस्तों, स्वागत आहे तुमचा व्हायरल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. तर MPSC ग्रुप सीचा जो फॉर्म आहे तो लाईव्ह भरून दाखवत आहे आणि तुम्ही स्वतः मोबाईलमधून भरू शकता. तुम्हाला नेट कॅफेमध्ये जायची पण गरज पडणार नाही. तर सर्वात अगोदर क्रोम ब्राउझर ओपन करा. गुगलवरती सर्च बॉक्समध्ये MPSC लॉग इन म्हणून सर्च करा. सर्च केल्यानंतर ही जे MPSC लॉग इन लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल. त्याच्यानंतर हे जे साईडला लास्ट त्याच्यानंतर हे जे कॉर्नरला 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावरती क्लिक करा आणि खाली येऊन डेस्कटॉप साईटचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यानंतर जर तुम्ही अजूनपर्यंत MPSCचा अकाउंट बनवायला असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर अकाउंट बनवा लागेल. त्याच्यासाठी क्रिएट अ न्यू अकाउंटवरती क्लिक करा. तर सर्वात अगोदर तुम्हाला रजिस्टर करावं लागेल ईमेल ID आणि मोबाईल नंबर. तर सर्वात अगोदर तुम्हाला ईमेल ID एंटर करायचा आहे. आणि गेट OTP वर क्लिक करा. त्याच्यानंतर OTP पण ही जी OTP आहे डायरेक्ट ईमेलमध्ये नाही आलेली आहे. ईमेलच्या इनबॉक्समध्ये नाही आली. ते दाखवतो तुम्हाला ते कुठं आली. तर हा जो ईमेल आहे Gmail त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं समोर OTP आलेली नाही आहे. तर ती तुम्ही अशा प्रकारे चेक करू शकता. हे जे 3 रेषा जे दिसत आहेत वरती त्याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर हा जो ऑप्शन आहे स्मॅप म्हणून त्याच्यावरती तुम्हाला ते OTP दिसेल. त्याच्यानंतर हे पाहू शकता इथं ते OTP आलेली आहे. इथून तुम्ही बघू शकता आणि ती OTP इथं एंटर OTP मध्ये जे ईमेल ID वरती OTP आलेली आहे ती OTP इथं व्हेरीफाय करायची आहे. OTP आहे 341052. त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे OTP व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल म्हणून येईल. तशाच प्रकारे येतं एंटर मोबाईल नंबर करा. त्याच्यानंतर गेट OTP वरती क्लिक करा आणि तुम्हाला इथं OTP जे तुमच्या मोबाईल नंबरवरती येईल ते इथं व्हेरीफाय करायचे. अशा प्रकारे तुम्ही OTP एंटर करा. त्याच्यानंतर व्हेरीफाय OTP वर क्लिक करा. त्याच्यानंतर अशा प्रकारे OTP व्हेरिफिकेशन सक्सेसफुल म्हणून येईल. आता तुम्हाला पासवर्ड बनवायचा आहे. तो तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता. तर तुम्ही अशा प्रकारे पासवर्ड क्रिएट करू शकता. तुम्ही अशा प्रकारे पासवर्ड बनवू शकता. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्हाला इथं भरायचे आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा लहानपणीचा जो निकनेम आहे तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुमचा जो फेवरेट फ्रेंड आहे लहानपणीचा तो इथे एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा ब्लड ग्रुप इथं एंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची 12वी केव्हा कंप्लीट झाली तो वर्ष इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचे हायस्कूलचे जे फेवरेट टीचर होते ते इथं त्या टीचरचं नाव एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा फेवरेट स्पोर्ट पर्सन कोण आहे त्यांचा इथं नाव एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो कॅप्चर दिसत आहे तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो अकाउंट आहे तो तुमचा अकाउंट क्रिएट होईल. त्याच्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. सर्वात अगोदर ईमेल ID टाक इथं लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर हा जो कॅप्चर आहे तो इथं टाईप करायचा आहे आणि प्रोसेसवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे पेज ओपन होईल.
ज्यांना न्यू प्रोफाईल बनवायची आहे त्यांनी प्रोफाईल क्रिएशनवरती क्लिक करा आणि ज्यांचा ऑलरेडी प्रोफाईल बनलेला आहे आणि त्यांना एडिट करायचं आहे त्यांनी माय अकाउंटवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोफाईल एडिट करण्यासाठी अपडेट अनलॉक प्रोफाईलवरती क्लिक करावं लागेल. इथं क्लिक केल्यानंतर OTP येईल तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती. OTP इथं एंटर करायची आहे. त्याच्यानंतर व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिटवरती क्लिक करायचं आहे. याच्यानंतर ज्यांना प्रोफाईल नवीन बनवायची आहे त्यांनी अशा प्रकारे आता भरायला सुरुवात करायची आहे आणि ज्यांना एडिट करायचं आहे ते पण इथं आता एडिट करू शकता. त्याच्यानंतर इथं आधार कार्डचा जो नंबर आहे एंटर करायचा आहे आणि इथं पूर्ण नाव एंटर करायचं आहे. इथं आपला सरनेम म्हणजे आडनाव इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर फर्स्ट नेम म्हणजे स्वतःचं नाव इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर मिडल नेममध्ये वडिलाचं नाव एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर इथं फुल नेम इंग्लिशमध्ये एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पूर्ण नाव मराठी देवनागरीमध्ये एंटर करायचं आहे अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथं आईचं नाव लिहायचं आहे. इथं डेट ऑफ बर्थ, इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. इथं मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. इथं ईमेल ID एंटर करायचा आहे. इथं मॅरिड आहे की अनमॅरिड आहे, सिंगल आहे तर इथं एंटर करायचं आहे. इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं नॅशनॅलिटी एंटर करायची आहे. त्याच्यानंतर इथं मदर टंग एंटर करायचं आहे. इथं म्हणत आहे तुमच्या नावामध्ये बदल झाला आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्याच्यानंतर इथं तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येते का, तर येस करू शकता. त्याच्यानंतर आपली जी हाईट आहे ती किती आहे ते इथं एंटर करायची आहे. त्याच्यानंतर आपला वजन किती आहे ते इथं KGमध्ये एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर जी छाती आहे ती किती आहे ते इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर ती फुगून किती वाढते ते सेंटीमीटरमध्ये इथं लिहायचं आहे. त्याच्यानंतर इथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्यामधून कास्ट इश्यू झाली तो जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इश्यू डेट इथं जे कास्ट सर्टिफिकेटवरती डेट दिलेली आहे ते इथं एंटर करायची आहे. त्याच्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी येस करायचं आहे. त्याच्यानंतर इथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर इश्यू डेट ते इथं एंटर करायची आहे. त्याच्यानंतर इथं आहे तुम्ही अपंग व्यक्ती आहात का, असाल तर येस करायचं आहे आणि नसाल तर नो करायचं आहे. त्याच्यानंतर इथं स्पोर्ट्स डिटेल्सची माहिती भरायची आहे. इथं लिहिलेलं आहे की तुम्ही खेळामध्ये गुणप्राप्त व्यक्ती आहात का, म्हणजे स्पोर्टमध्ये खेळामध्ये तुम्हाला काही गुण प्राप्त आहेत का, असेल तर येस करायचं आहे, तर नसेल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर एक सर्व्हिसमॅन, तुम्ही माजी सैनिक आहात का, असाल तर इथं येस करायचं आहे, नसाल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहात का, इथं असाल तर येस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं तुम्ही BESTचे एम्प्लॉई आहात का, म्हणजे कर्मचारी आहात का, असाल तर येस करायचं आहे, नसाल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे BMCचे तुम्ही कर्मचारी आहात का, असाल तर येस करायचं आहे आणि नसाल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर डोमेसियल डिटेल्स भरायची आहे. इथं लिहिलेलं आहे की डोमेसियल तुमची महाराष्ट्राची आहे का, तर येस करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल आहे का डोमेसियल, तर येस करायचे आहे अवेलेबल. त्याच्यानंतर डोमेसियलचा जो सर्टिफिकेट नंबर आहे तो इथं एंटर करायचा आहे आणि ते कोणत्या जिल्ह्याने जारी केला त्या जिल्हा इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर डोमेसियल जारी केलेली जी डेट आहे ते इथं एंटर करायची आहे. त्याच्यानंतर ॲडिशनल रिझर्वेशनमध्ये तुम्हाला अतिरिक्त आरक्षण आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा. मी तर नो केलेलं आहे. ऑर्फन डिटेल्स म्हणजे जे अनाथ आहेत त्यांच्यासाठी आहे, तर मी इथं नो केलेलं आहे. त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करा. त्याच्यानंतर स्टेप 2मध्ये ॲड्रेस इन्फॉर्मेशन आहे, इथं क्लिक करा. त्याच्यानंतर परमनंट ॲड्रेसमध्ये तुमचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो इथं एंटर करायचा आहे. सर्वात अगोदर तुम्ही तुमच्या गावाचं नाव एंटर करा, नंतर पोस्ट, नंतर तहसील, नंतर डिस्ट्रिक्ट. त्याच्यानंतर तुम्ही आता स्टेट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथून डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इथं तुम्हाला विलेज सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं तुम्हाला पिनकोड एंटर करायचा आहे आणि हा जो तुमचा परमनंट ॲड्रेस जो आहे तो तुमचा ॲड्रेस सध्याचा असेल तर तुम्ही सेम ॲज अबाववरती क्लिक करा आणि जर सध्याचा पत्ता परमनंट नसेल तर तुम्ही इथं क्लिक नाही करून इथं तुम्ही त्याची ॲड्रेस आहे तो इथं एंटर करा.
त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करून स्टेप 3मध्ये अदर इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर इथं तर मी सर्व नो 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 केलेला आहे. तर हा काय आहे तुम्हाला समजायचा असेल मराठीमध्ये, तर इथं कॉर्नरला 3 डॉट दिसत आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि क्लिक करून इथं खाली ट्रान्सलेटचा ऑप्शन दिलेला आहे. तर ट्रान्सलेट मराठी ऑटोमॅटिक येईल. त्याच्यानंतर तुम्ही वाचू शकता काय दिलेलं आहे, तुमच्या विरुद्ध प्रलंबित असलेल्या न्यायालयीन कार्यवाहीचा फौजदारी कारवाईचा तपशील. तुमच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयात खटला प्रलंबित आहे का, तर मी नाही केलेला आहे. तुमच्या विरुद्ध सरकारी निमसरकारी संस्थांनी कोणत्याही शिस्तभंगीचा सुरू केली आहे का, तर मी नाही केलेला आहे. त्याच्यानंतर SSC बोर्ड, विद्यापीठ, MPSC, इतर PSC, UPSC किंवा इतर कोणत्याही संस्थांकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी निवडीसाठी बंदी घालण्यात आली आहे की काळ्या यादीत टाकण्यात आली आहे, तर मी नाही केलेला आहे. त्याच्यानंतर इथं बार कौन्सिल किंवा मेडिकल कौन्सिल किंवा असोसिएशन किंवा इतर व्यावसायिक संस्थांकडून शिस्तभंगाची किंवा तत्सम इतर कोणत्याही कारवाई सुरू केली जात का, तर मी नाही केलेला आहे. त्याच्यानंतर तुमच्या विरुद्ध कोणत्याही न्यायालयीन खटला दाखल झाला होता का, तर नव्हता झाला म्हणून मी नाही केलेला आहे. त्याच्यानंतर अजून इथं 3 डॉटवर क्लिक करून खाली ट्रान्सलेट दिलेला आहे त्याच्यावरती जाऊन अंडूमध्ये क्लिक करून त्याच्यानंतर इथं प्राईज, मेडल्स आणि स्कॉलरशिपविषयी माहिती दिलेली आहे. तर मी इथं काहीच भरलेला नाही कारण मला काही प्राईज मेडल मिळालेलं नाही. त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करा आणि सेव्हवरती क्लिक करून स्टेप 4मध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर SSC आहे क्वालिफिकेशन डिटेल. तर सर्वात अगोदर SSC म्हणजे 10वीची आपण क्वालिफिकेशन भरायची आहे. तर 10वी कोणत्या बोर्डमधून झाली आहे तो बोर्ड इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर 10वी कोणत्या वर्षी पास झाला तो इथं वर्ष, तारीख आणि महिना एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर किती अटेम्पमध्ये तुम्ही फर्स्ट केलेला आहे. त्याच्यानंतर पर्सेंटेज इथं एंटर करायचा आहे आणि किती वर्षाचा कोर्स होता SSC तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास आहे की सेकंड क्लास आहे ते पण इथे एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर मोड सिलेक्ट करायचा आहे, रेग्युलर आहे की ट्रेडिशनल आहे. त्याच्यानंतर तशाच प्रकारे SSCची म्हणजे 12वीची पण क्वालिफिकेशन डिटेल्स भरायची आहे. तर 12वीमध्ये आर्ट होता की सायन्स होता तो इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर कोणता बोर्ड होता, स्टेट बोर्ड मी सिलेक्ट केला आहे. तर हा तुमच्या 12वीच्या मार्कशीटवर दिलेला असेल. त्याच्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन आहे ते इथं एंटर करा. कोणत्या वर्षी क्वालिफाय झाला 12वी तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर किती अटेम्प्ट म्हणजे त्याच्यानंतर पर्सेंटेज एंटर करायचा आहे आणि हा 12वी किती वर्षाचा कोर्स होता तो इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर क्लास फर्स्ट क्लास होता की सेकंड क्लासमध्ये. त्याच्यानंतर ट्रेड सिलेक्ट करायचा आहे आणि सब्जेक्ट सायन्स मी इथं सिलेक्ट केला आहे कारण माझं 12वीमध्ये सायन्स होता. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनची क्वालिफिकेशन इथं एंटर करायचं आहे मी इथं सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर कोणती ट्रेड होती ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते युनिव्हर्सिटीचं नाव इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर कोणत्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट झाला तो पासिंग इयर इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर किती अटेम्पमध्ये ते इथं एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर इथं पाहू शकता CGPA फॉर ग्रेड किंवा पर्सेंटेज इथं एंटर करायचं आहे. जर तुमच्या मार्कशीटवर फायनल इयरच्या पर्सेंटेज असेल तर इथं तुम्ही पर्सेंटेज एंटर करू शकता किंवा CGPA असेल, ग्रेड असेल तर तुम्ही इथं ग्रेड एंटर करू शकता. तर माझ्या फायनल इयरच्या जी मार्कशीट आहे त्याच्यावरती ग्रेड म्हणजे CGPA दिलेला होता म्हणून मी इथं CGPA एंटर केलेला आहे जे मार्कशीटवर आहे. आणि हा जो कोर्स होता तो किती वर्षाचा होता, तर माझा जो कोर्स होता तो 4 वर्षाचा होता म्हणून मी इथं 48 मंथ सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास मी सिलेक्ट केलेला आहे आणि जी ब्रँच आहे ती ब्रँच इथं मी एंटर केलेला आहे. त्याच्यानंतर क्लर्क आणि असिस्टंटचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला टायपिंग सर्टिफिकेट लागतं. तर त्याच्यानंतर इथं क्वालिफिकेशन टाईपमध्ये टायपिंगचं सर्टिफिकेट कसं अपलोड करायचा ते पहा. इथं मी सर्च केलं, इथं सिलेक्ट क्वालिफिकेशन टाईपमध्ये खाली सर्टिफिकेटचा ऑप्शन येईल पाहू शकता. इथं हा सर्टिफिकेट इथं मी क्लिक करतो. इथं क्लिक केल्यानंतर नेम ऑफ सर्टिफिकेशन इथे येत आहे तर इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर इथं टायपिंगचा जो सर्टिफिकेट आहे तो सर्च पाहायचा आहे खाली येऊन पाहू शकता. इथं GCC टायपिंग
GCC मराठी 30चा माझ्याकडे टायपिंग कंप्लीट आहे, तर ते मी त्याला सिलेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस सिलेक्ट करायचं आहे, तर पास आहे. त्याच्यानंतर ज्या वर्षी टायपिंग जो सर्टिफिकेट आहे तो पास झाला, तो इथं डेट इथं एंटर करायची आहे. तर पाहू शकता हा टायपिंगचा सर्टिफिकेट आहे मराठी 30चा, आणि ती जी डेट आहे ते हे वाली डेट आहे तिथं एंटर करायची आहे. ही जी डेट आहे ती तिथं एंटर करायची आहे. ही वाली डेट तिथे एंटर करायची आहे. अशा प्रकारे मी डेट ऑफ क्वालिफिकेशन, त्याच्यानंतर टायपिंगचे जे ग्रेड आहे ते एंटर करायचे आणि ते पर्सेंटेज. त्याच्यानंतर पाहू शकता इथं ग्रेड A+ दिलेली आहे आणि टायपिंगचं सर्टिफिकेटमध्ये टोटल जे पर्सेंटेज आहे ते 78 आहेत. अशा प्रकारे तुम्ही सर्टिफिकेट टायपिंगचा अपलोड करू शकता. अशा प्रकारे तुम्ही माहिती भरू शकता. पहा इथं मी ग्रेड A टाकलेला आहे. पर्सेंटेज जे आहे टायपिंग सर्टिफिकेटचे तिथं 78 होते आणि 6 मंथचा कोर्स होता. त्याच्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे. आता इथं पाहू शकता इथे ॲड झाली. अशाच प्रकारे तुम्ही इंग्लिश 40चा पण क्वालिफिकेशन भरू शकता. त्याच्यानंतर सेव्हवरती क्लिक करून कन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर सेव्ह करायचं आहे आणि स्टेप 5 एक्सपिरियन्स अँड इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स डिटेल्समध्ये आर यू हॅविंग एनी एक्सपिरियन्स, तर मी नाही केलेला आहे. नाही करून सेव्ह करायचा. त्याच्यानंतर जर एक्सपिरियन्स असेल तर येस करायचा, नसेल तर नाही करायचा. त्याच्यानंतर स्टेप 6 अपलोड फोटो अँड सिग्नेचरमध्ये क्लिक करायचा. त्याच्यानंतर इथून चूज फाईलमधून फोटो सिलेक्ट करायचे आणि अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर चूज फाईलमधून इथं साईन सिलेक्ट करायचे आणि नंतर एंटर करायचे आहे आणि सेव्हवरती क्लिक करायचं आहे. आणि सर्व माहिती एकदा चेक करून इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईलवरती क्लिक करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता. अशा प्रकारे तुमची जी प्रोफाईल आहे ते कंप्लीट झाली. त्याच्यानंतर अप्लाय करण्यासाठी ऑनलाईन अप्लिकेशनवरती क्लिक करा. त्याच्यानंतर ज्याची ॲड आलेली आहे ते सर्व इथं तुम्हाला दिसतील, तर तुम्ही चेक करू शकता. तर हे पाहू शकता तुम्ही महाराष्ट्र ग्रुप सी सर्व्हिस कंबाईन प्री एक्झामिनेशन 2025वरती मी क्लिक करतो. त्याच्यानंतर इथं पाहू शकता तुम्ही डेट ऑफ अप्लिकेशनची 7 तारीख आहे, लास्ट डेट 27 आहे. त्याच्यानंतर चेक इलिजिबिलिटी, तुम्ही ह्या पोस्टसाठी इलिजिबल आहात की नाही, तर इथं चेक केल्यानंतर तुम्हाला दिसेल. तर इथं पाहू शकता यू आर इलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट म्हणून येत आहे. अप्लायवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला एक जे सेंटर आहे तो इथं निवडा लागेल. इथून तुम्ही सेंटर निवडू शकता. त्याच्यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करून इथं तुमचा लोकेशन एंटर करून सबमिट अँड पे फीसवरती क्लिक करा. त्याच्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल आणि नंतर तुम्हाला फीस पेड करायची आणि पेड केल्यानंतर सक्सेसफुली तुमचा जो फॉर्म आहे तो सबमिट होईल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.